हॅलो ॲग्रिकॉस, कोण म्हणते की पॅथॉलॉजी मध्ये ट्रिक पॉसिबल नाही आहेत? जेव्हापर्यंत हर्षल सर जिवंत आहेत, ट्रिक्स पॉसिबल आहेत. बघा, पॅथॉलॉजी मध्ये कॉझल ऑर्गॅनिझम आपण वाचतो, पण खूप सारे असल्यामुळे आपण कन्फ्यूज होतो, आपल्या लक्षात राहत नाही. यामुळेच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा किडा हा पॅथॉलॉजी बनतो. जीवनातला सगळ्यात मोठा किडा हा पॅथॉलॉजी बनतो. पण मी आज अशी ट्रिक घेऊन आलेलो आहो की पॅथॉलॉजीचे कॉझल ऑर्गॅनिझम आपण एका टप्प्यात लक्षात ठेवू शकतो. आपण सुरुवात करूया. बघा, जर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित अनालिसिस बघायचं आहे, एमसीआरचा स्टडी प्लॅन कसं करावा, काय करावा, तर मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो बघू शकता सारथी एज्युकेशन या युट्यूब चॅनल वरती. पॅथॉलॉजीचा ओव्हरऑल वेटेज आहे 11%, टोटल मार्क्स आहेत 18. म्हणजे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तर याला सोडून फायदा नाही. मुलांच्या डोक्यामध्ये हा समभ्रम असतो की सर, पॅथॉलॉजीमध्ये इतके सायंटिफिक नेम असतात कॉझल ऑर्गॅनिझमचे की ती वाचू वाचू नाही का दिमाग खराब होऊन जाते. बट डोंट वरी बाळांनो, आज तुम्हाला निवांत झोप लागणार आहे, कारण की मी एक सुंदरशी अशी ट्रिक आणलेली आहे. चला, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. त्यापूर्वी सगळ्यांनी लाईक ठोका, लाईक ठोका. बघा, सर्वप्रथम आपण आजच्या लेक्चर मध्ये सुरुवातच करणार आहोत पावडरी मिल्ड्यू पासून. पावडरी मिल्ड्यू पासून. पावडरी मिल्ड्यू मध्ये काय होते, जो पान असते ना बाळांनो, पानाच्या वरच्या बाजूला, पानाच्या ह्या वरच्या बाजूला पांढरे पांढरे पावडर जमा होतो, पांढरा पांढरा पावडर जमा होतो पावडरी मिल्ड्यू मध्ये. डाउनी मिल्ड्यू मध्ये काय होते, खालून पासून सुरुवात होते पावडर लागायला पानाच्या, पण पावडरी मिल्ड्यू मध्ये वरून होते सुरुवात. ठीक आहे, इतका समजला. तर आपण व्यवस्थित अनालाइज करूया. हा बघा, पावडरी मिल्ड्यूचे मेजरली दोन स्पीसीज असतात. पहिली आहे ओडियम स्पीसीज, दुसरी आहे इरिसिपे स्पीसीज. ओडियम स्पीसीज मध्ये मँगो, बेर, पपाया, गव्वा, क्रायसॅन्थेमम. इरिसिपे स्पीसीज मध्ये कुकुरबीट, ग्रेप, लेग्युम, ओक्रा, सनफ्लावर, क्रुसिफर. हे तुम्हाला एका टप्प्यात लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे मँगो मध्ये जर कोणतं पावडरी मिल्ड्यू होत असेल व त्याच्या कॉझल ऑर्गॅनिझम कोणता असेल, तर तुमच्या तोंडात निघल्या पाहिजे व्यवस्थित की जो पण असेल तो ओडियम स्पीसीजचा असेलच. तर जर तुम्हाला हा असं लक्षात नाही राहत आहे, तर कसं लक्षात ठेवायचं बघा. काकू, गिरीपुंजे काकूने आपल्या लेकराला लुसिफरचा मुलगा म्हणला. लुसिफर म्हणजे यमराज. यमराज म्हणजे बनवायचं, स्वतःची ट्रिक स्वतः बनवायची बाळांनो, जास्त लक्षात राहतो. काय म्हटलं मी, गिरीपुंजे काकूने आपल्या लेकराला लुसिफरचा मुलगा म्हणला. मुलगा म्हणजे सन 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 सन. ठीक आहे. जर आता आपण सर्वप्रथम फोकस करूया ओडियम स्पीसीज वरती. ठीक आहे, हे देखो, पाहू शकता. इंडिव्हिज्युअली विचारला ओडियम स्पीसीज मध्ये, मँगोच्या पावडरी मिल्ड्यूच्या नाव सांगा. लक्षात कसं ठेवायचं बघा, मी सांगतो. ह्या सगळ्यांच्या ओडियम स्पीसीज मध्ये मुळे होते पावडरी मिल्ड्यू, हा आता सांगितलं. इंडिव्हिज्युअल कसं लक्षात ठेवायचं बघा. मँगोचा सायंटिफिक नेम आहे मँजीफेरा इंडिका. हो हो, बघा, याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे पावडरी मिल्ड्यूचा, ओडियम्स पासून सुरुवात होते. मँजीफेरी सायंटिफिक नेम लक्षात राहिला ना, तर बाकीच्या लक्षात ठेवायची काही गरज नाही. ओडियम मँजीफेरी, हा मँजीफेरी तिथं अटॅच झाला, इथं अटॅच झाला. ठीक आहे. इथं बघा, बेर, झिझिपस मौरिटियाना, हिचा कॉझल ऑर्गॅनिझम ओडियम. ओडियम इरिसिफॉइडेस झिझिपी. झिझिपी वरून लक्षात आलं ना हा आहे म्हणून. आपल्याला तिथं जाऊन काही लिहायचं आहे का नाही, टिक करायचं आहे, टिक करायचं आहे. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो. ठीक आहे. पपाया, कॅरिका पपाया, कॅरिका ओडियम कॅरिकी, कॉझल ऑर्गॅनिझम पावडर मिल्ड्यूच्या. गव्वा, सीडीएम गवजावा, पाहू शकता ओडियम सीडी. सीडी दिसत आहे ना, सीडी कॅसेट नाही, सीडी सीडी. जमला का नाही ट्रिक, पाहू शकता. क्रायसॅन्थेमम, याची पण सांगतो तुम्हाला एका टप्प्यात कार्यक्रम. हे बघा, हे बघा, कुठे गेला क्रायसॅन्थेममच्या नाव आहे क्रायसॅन्थेमम मोरिफोलियम. पावडरी मिल्ड्यू ओडियम क्रायसॅन्थेमी.
एका टप्प्यात कार्यक्रम भारी. आता आपण वळूया आपल्या समोरच्या टप्प्याकडे, इरिसिपेस स्पीसीज मुळे होणाऱ्या पावडरी मिल्ड्यूकडे. ठीक आहे. सर्वप्रथम सगळेजण कमेंट करा. बघा बाळांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या नंतरचे जितके पण आमचे व्हिडिओज वगैरे येणार आहेत, असे नवीन नवीन काहीतरी येणार आहेत, ते या चॅनलवर न येता आपला जो नवीन चॅनल आहे सारथी ऍग्रीकॉस यावरती येणार आहेत. सो सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. आमच्या डेलीच्या टेलिग्राम ऍक्टिव्हिटीज चालतात सारथी MCR वरती, त्याला सुद्धा फॉलो आणि जॉईन करून ठेवा. ठीक आहे. आपण वळूया आपल्या समोरच्या मुद्द्यावरती, इरिसिपेस स्पीसीज मुळे होणाऱ्या पावडरी मिल्ड्यू वरती. बघा, इरिसिपेस स्पीसीज मुळे होणाऱ्या पावडरी मिल्ड्यू तुम्ही पाहू शकता. कुकुरबीट खूप सारे आहेत, जसे बॉटल गार्ड आहे, वॉटरमेलॉन आहे, स्पॉन्ज गार्ड आहेत, इत्यादी इत्यादी. तुम्ही पाहू शकता कुकुरबीट मध्ये जो होते पावडरी मिल्ड्यू तो इरिसिपेमुळे होते. पण लास्टला बघा चिचोरी सियारम, लिग्यूम मध्ये पण चिचोरी सियारम, ओकरामध्ये पण चिचोरी सियारम झाला एका टप्प्यात कार्यक्रम. म्हणजे या तिघांचा कोझोल ऑर्गॅनिझम स्पीसीज सकट सारखा आहे. ठीक आहे. आता पहा क्रुसिफर मध्ये काय येते, आपली कॅबेज येते, कॉलीफ्लॉवर येते, क्नोल येते, ब्रॉकली येते. ठीक आहे. यामध्ये काय येते, इरिसिपे तर कॉमनच आहे, पण क्रुसिफेरम फॅमिलीवरूनच लक्षात ठेवू शकतो. क्रुसिफेरम असं शिकल्या का तुम्ही कधी? नाही ना. मग अशा पद्धतीने आपल्याला शिकावं लागेल. सर पॉवर कम करा एसीचा. पाहू शकता ग्रेपचा सायंटिफिक नेम आहे विटीज विनिफेरा. हिचा पावडर मिल्ड्यू आहे इरिसिपे विटी. याच्यावरून अंदाज लावा ना. विटी काही फालतू वाचत बसणे, मग तो एक्झॅक्ट एक्झाम मध्ये लक्षात नाही येणे, हे भानगड होत नाही जेव्हापर्यंत मी आहो. बघा, सिरियल मध्ये काय येतात, सिरियल मध्ये मिलेट सुद्धा येतात. डोंट वरी. राईस, वीट, सोरगम, पर्ल मिलेट, फिंगर मिलेट, हे सगळे यांच्यामध्ये जो पावडरी मिल्ड्यू होते तो होते इरिसिपे ग्रॅमिनी. सगळ्या सिरियलची फॅमिली कोणती आहे? ग्रॅमिनी. त्यावरून अंदाज लावू शकतो. एका टप्प्यात कार्यक्रम भारी. बोलो सारा रारा, आगे लो आगे. ये तो बस झलक थी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता आपण बघूया अँथ्रॅकनोज कडे. अँथ्रॅकनोज मध्ये काय होते, जो फ्रूट असते तो सडते, डायरेक्ट सडू लागते एक छिद्र होऊन. अँथ्रॅकनोज मध्ये जो फ्रूट असते तो डायरेक्ट सडू लागते, सडत जाते, डिके होत जाते बाळांनो, डिके होत जाते. ठीक आहे. तर अँथ्रॅकनोजची ट्रिक आपण लक्षात ठेवूया. पहा, कोणताही अँथ्रॅकनोज होते ना बाळांनो, तो या स्पीसीज मुळे होते, कोलेटोट्रिकम स्पीसीज. इथं आपण काही पण लावू शकतो, त्या फ्रूट नुसार, त्या व्हेजिटेबल नुसार. कोणताही अँथ्रॅकनोज होते ना, तो होते कोलेटोट्रिकम स्पीसीज मुळे. तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित टेबुलर आणलाय ना मी, लोट कशाला घेता. हा बघा बीन म्हणजे शेंगा, लेग्युम म्हणू शकतो आपण त्यांना, हॉर्स बीन वगैरे, सगळे जे बीन आहेत यामध्ये जो कॉझोल ऑर्गॅनिझम असते कोणाच्या अँथ्रॅकनोजच्या, तो असते कोलेटोट्रिकम लिंडेमुथियानम. ठीक आहे. पूर्ण लक्षात न ठेवता लिंडे पण लक्षात ठेवू शकता. तुम्हाला काय लिहायची आहे का एक स्पेलिंग? नाही. ऍग्रिकल्चर एक्झाम मध्ये लिहायचे नसते, टिक करायचे असते, गोला बनवू शकता तुम्ही. पहा, पल्सेस आणि सोयाबीन मध्ये जो अँथ्रॅकनोज होते तो होते कोलेटोट्रिकम ट्रुंकॅटम मुळे. ठीक आहे. सोरगम आणि जितके पण सिरियल आहेत त्यामध्ये जो होते अँथ्रॅकनोज तो कोलेटोट्रिकम ग्रॅमिनिकोलावरून आपण अंदाज लावू शकतो, ग्रॅमिनी फॅमिली. बरोबर आहे की नाही? पहा, कॉटन आणि चिली मध्ये जो पण होते अँथ्रॅकनोज तो होते कोलेटोट्रिकम इंडिकम किंवा कोलेटोट्रिकम कॅप्सिकी फॅमिली. तो कॅप्सिकी माहित आहे ना तुम्हाला, चिलीला म्हणतात. असा आपण अभ्यास केला ना तर आपल्याला एक्झाम मध्ये 150च्या वरत मार्क पडतील याची गॅरंटी आहे.
बघा तुम्ही शुगर केन मध्ये कोलेटोट्रिकम फाल्कॅटम आपण काय करतो, जे ऊस खातो त्याला फलकवतो, असे 2 चिरे करतो म्हणून फाल्कॅटम. ठीक आहे, व्यवस्थित दाखवतो, अजून व्यवस्थित दाखवतो हे स्लाइड तुम्हाला. हे देखो बच्चा, बीन खूप सारे आहेत, हॉर्स बीन, लिमा बीन, ह्या सगळे बीन आहेत. यामध्ये जो अँथ्रॅक्नोज होते तो कशामुळे, कोलेटोट्रिकम लिंडेमुथियानम, लिंडे लक्षात ठेवायच्या, बरोबर आहे. पल्स व सोयाबीन मध्ये जो होते अँथ्रॅक्नोज तो होते कोलेटोट्रिकम ट्रुंकेटम. स्वर्गम व जितके पण सिरियल आहेत त्यांच्यामध्ये जनरली जो अँथ्रॅक्नोज होते तो होते कोलेटोट्रिकम ग्रॅमिनिकोला. इतका तर एफर्ट घ्यावाच लागेल, कोलेटोट्रिकम तर पाठ करावाच लागेल. कॉटन आणि चिली बाळांनो, त्यामध्ये जो होते ना अँथ्रॅक्नोज तो होते कोलेटोट्रिकम इंडिकम किंवा कॅप्सिकी. शुगर केन मध्ये तुम्हाला सांगितलं कोलेटोट्रिकम फाल्कॅटम. ठीक है, आगे बढ़ेंगे. आता आला आपण लिप स्पॉट वरती. असे खूप सारा खजाना आहे माझ्याकडे, देऊ येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही तुम्हाला देऊच, पण त्याकरता तुम्हाला आमचं युट्यूब चॅनल नवीनवाला सबस्क्राईब करावं लागेल. या पुढचे जितके पण व्हिडिओज आहेत त्या युट्यूब चॅनल वरतीच येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, लिप स्पॉट म्हणजे लिफ वर धब्बा येणे. कॅन्कर माहिती आहे ना तुम्हाला, सिट्रस कॅन्कर, त्यामध्ये कसे धब्बे येतात, तसाच प्रकाराला लिप स्पॉट म्हणतात. फरक इतका आहे की जो सिट्रस कॅन्कर होते तो बॅक्टेरियाने होते ना, हा जनरली लिप स्पॉट हा फंगस न होते. कोणती स्पीसीज, सर्कोस्पोरा स्पीसीज. कोणती, सर्कोस्पोरा स्पीसीज मुळे कुठं लिप स्पॉट होते बघा. बनाना मध्ये होते, टोबॅको मध्ये होते, पोमोग्रेनेट मध्ये होते, लेग्युम मध्ये होते आणि शुगरकेन मध्ये होते. व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित अंदाज लावू शकतो आपण. स्पीसीज हे लक्षात ठेवायचं व आपल्याला सायंटिफिक नेम लक्षात असते, त्याच्यावरून आपण इंडिव्हिज्युअली नाव लिहू शकतो. कसं बघा, सांगतो ना मी. मैहू, वाय आर यू फिअर वेन हर्सल सर ही इज हिअर. पाहू शकता लेग्युम, जितके पण लेग्युम आहेत तुम्ही त्याला पल्सेस वगैरे म्हणू शकता. त्यामध्ये जो लिप स्पॉट होते तो होते सर्कोस्पोरा इंडिका. त्यामध्ये होते सर्कोस्पोरा इंडिका मुळे काय होते, लिप स्पॉट. ठीक आहे, बनाना मुसा पॅराडिसिका, सायंटिफिक नेम लक्षात आहे, त्याच्यावरून सर्कोस्पोरा स्पीसीज माहिती आहे. मुसिकोला, थांबा, मुसिकोला हा मुसा घेऊन गेला आम्ही इकडे, मुसिकोला झाला, आहे की नाही. अंदाज लावू शकतो ना, मुसी म्हणताय ना, तर मग मुसी कोणाच्या नावात येते, बनानाच्या. असा अंदाज लावून अप्रॉक्सिमेशन, हेच आहे आपली ट्रिक. तुम्ही पाहू शकता पोमोग्रेनेट, नाव काय, पुनिका ग्रॅनाटम. सर्कोस्पोरा पुनिका पासून झाला तो, याची पोमोग्रेनेटची फॅमिली पण पुनिकाची आहे. असा अंदाज लावू शकतो आपण. टोबॅको, निकोटिना टोबॅकम, सर्कोस्पोरा निकोटिनी, झाला का नाही. असं अभ्यास करावा लागते. बघा तुम्ही, ग्राउंडनटचं नाव आहे ॲराचिस हायपोजिया, सर्कोस्पोरा ॲराचिडिकोला. म्हणजे तुम्ही फक्त हा लक्षात ठेवला ना, झाला तुमचा काम भारी झाला. तुम्हाला लक्षात, सायंटिफिक नेम तर पाठ करावंच लागणार आहेत, तर ते येणार एक्झाम मध्ये येतातच सायंटिफिक नेम ते पाठ करावंच लागणार आहे. त्यावरून जर स्पेसिफिक विचारला तर आपण ट्रपकन टिक करू शकतो, है की नाही. पहा, सोयाबीन, ग्लायसिन मॅक्स नाव आहे सोयाबीनच्या, सर्कोस्पोरा सोजिनी, ह्या सोयाबीन वरून लावू शकतो. लावू शकतो का नाही अंदाज. असं अभ्यास करायचा बाळांनो. ठीक आहे, हा आजच्यासाठीचा व्हिडिओ होता. समोर खूप साऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत. हे तर फक्त पॅथॉलॉजीच्या माझ्याकडे पिटारा आहे, डायरेक्ट संदूक आहे असा, त्यामध्ये खजाना आहे. ते खोलासाठी तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. एंटोमॉलॉजी चिल्लर बनवून देतो मी तुम्हाला. जो इकॉन सारखा सब्जेक्ट आहे त्याला नाही मी चिल्लर बनवलं ना भाऊ, नाम बदल देना. ठीक आहे, आगे बघा आपले वेगवेगळे
सेशन्स चालू आहेत, वेगवेगळे सेशन चालू आहेत. टेलिग्राम ऍक्टिव्हिटी, आपला जो टेलिग्राम पेज आहे सारथी MCAER, याला तुम्ही फॉलो करून ठेवा, जॉईन करा. कारण की बरोबर सकाळी 7 वाजे इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट येतात, व्यवस्थित AI जनरेटेड इमेज सकट, आणि इमेज इतके सुंदर असतात ना, बाबा बाबा बाबा, प्रियंका चोपडा पाहून शरमावून जाईल, इतके सुंदर असतात. बरोबर 12 वाजे क्विजेस असतात, क्विजेस एक्सपेक्टेड क्वेश्चनचे संध्याकाळी बरोबर 9 वाजे तुमच्या जेवण खाऊन होऊन जाते 9 वाजेपर्यंत, तेव्हा PYQ मध्ये जे आलेले असतात क्वेश्चन, त्याचे क्युजेस असतात. डेली, हा डेलीचा कार्यक्रम आहे. म्हणून आमचं टेलिग्राम पेज तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, जॉईन करा. तुम्हाला आताच थोड्या वेळात सांगितलो की हा फक्त पॅथॉलॉजीचा खूप मोठा पिटारा आहे माझ्याकडे, एंटोमॉलॉजीचा आहे, खूप सगळ्याच सब्जेक्टचा आहे. त्याकरता त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, आमचा जो नवीन युट्यूब चॅनल आहे सारथी ऍग्रीकॉस, आमचा जो नवीन युट्यूब चॅनल आहे सारथी ऍग्रीकॉस, त्याला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करू. नवीन आहे म्हणून तुम्हाला @ लावणं कंपल्सरी आहे. स्पेस न देता ऍग्रीकॉस लिहायच्या, आखरीला SS आहे. ठीक आहे, सारथी ऍग्रीकॉस. ठीक आहे, यामध्ये आम्ही खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहोत, मोठे मोठे सरप्राइजेस घेऊन येणार आहोत. याचा लाभ घेण्यासाठी करावं लागेल तुम्हाला सारथी MCR, आमच्या टेलिग्राम पेज आहे, फॉलो करा. वरून आमच्या इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे सारथी ऍग्रीकॉस नावानं. जवळपास 14.7K फॉलोअर्स आहेत त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे खूप मोठा पेज आहे. चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.